शांती। आज आहे 17 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही खऱ्या खऱ्या सत्य बाबाकडून सत्य कथा ऐकून नरापासून नारायण बनता आहात। तुम्हाला 21 जन्माकरिता बेहदच्या बाबाकडून वारसा मिळतो। प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या आज्ञेचे पालन करणारी मुलेच पारसबुद्धी बनतात? उत्तर आहे, बाबांची आज्ञा आहे, देहाच्या सर्व नात्यांना विसरून बाबांची आणि राजधानीची आठवण करा। हेच सद्गतीसाठी सद्गुरूचे श्रीमत आहे। जे या श्रीमताचे पालन करतात, अर्थात देही अभिमानी बनतात, तेच पारसबुद्धी बनतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. या अंतिम 84व्या जन्मामध्ये कोणतेही पाप कर्म करायचे नाही। पुण्य आत्मा बनण्याचा संपूर्ण पुरुषार्थ करायचा आहे। संपूर्ण पावन बनायचे आहे। 2. आपल्या बुद्धीला पारसबुद्धी बनविण्याकरिता देहाच्या सर्व नात्यांना विसरून देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे। आजचे वरदान आहे, जुन्या संस्कारापासून अथवा विघ्नापासून मुक्ती प्राप्त करणारे सदैव शक्ती संपन्न भव। स्पष्टीकरण आहे, कोणत्याही प्रकारच्या विघ्नापासून, कमजोरीपासून किंवा जुन्या संस्कारापासून मुक्ती हवी असेल तर शक्ती धारण करा, अर्थात अलंकारी रूप होऊन राहा। जे अलंकारांनी नेहमी सजलेले राहतात ते भविष्यामध्ये विष्णू वंशी बनतात, परंतु आत्ता वैष्णव बनतात। त्यांना कोणताही तमोगुणी संकल्प अथवा संस्कार स्पर्श करू शकत नाही। ते जुनी दुनिया अथवा दुनियेतील कोणतीही वस्तू आणि व्यक्तीपासून सहजच किनारा करतात, अर्थात दूर राहतात। त्यांना कारणे अकारणे सुद्धा कोणीही स्पर्श करू शकत नाही। स्लोगन आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक कर्मामध्ये बॅलन्स अर्थात संतुलन ठेवणे हेच सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे साधन आहे। ओम शांती।